इतिहासकार इंद्रजित सावंत यांना पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं. लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांची काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? ज्या भाषेमध्ये प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना धमक्या दिल्या तो विषय मुळात शिवाजी महाराज, संभाजी महाराज असा होता. इतिहासाच्या पुराव्यावरून आणि इतिहासावर जे काही वाद झाले त्या पुराव्यावरून आणि जे मुद्दे गेल्या काही काळामध्ये उपस्थित केले जात आहेत, खास करून छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वेगवेगळ्या समाजातील लोकांच्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त सुद्धा होत आहेत. पण त्यावर आपण अधिकृतपणे भाष्य करावं, त्यासाठी एक साधारणतः पात्रता आपल्या अंगी लागते, जेणेकरून आपण त्या पुराव्यावर अधिकृतपणे बोलू शकतो. तसं काही नसताना सुद्धा हा दूरध्वनी म्हणजे केला गेला, मोबाईलवरून हा संवाद झाला आणि या संवादाची भाषा मुळात इतकी अश्लाघ्य होती, भाषेचा स्तर इतका घसरला गेला होता की ज्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं. इकडे इंद्रजित सावंत यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली, त्यांचा जबाब हा लिहून दिला गेला आणि इंद्रजित सावंत हे कोल्हापूरचे आहेत, प्राध्यापक आहेत आणि इतिहासाचे भाष्यकारी आहेत. प्रशांत कोरटकर हे नागपूरमधले आहेत आणि ते पत्रकार आहेत. आता ज्या मुद्द्यावरून हा वाद झाला म्हणा किंवा बोलता बोलता भाषेचा स्तर ज्या पद्धतीनं स्वतःच प्रशांत कोरटकर यांनी खाली आणला, त्याचा निषेध करावा तितकाच थोडासा. इंद्रजित सावंत यांनी त्यांना उत्तर देताना मात्र आपल्या भाषेचा स्तर तितकासा घसरू दिला नाही, हेही त्या संवादावरून दिसते. या फोनची जी क्लिप आहे ती खूप व्हायरल झाली, वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर, वृत्तवाहिन्यांवरती ती आपल्याला पाहायला मिळाली, जेणेकरून आपल्याला त्या संवादातील भाषा, उपस्थित केलेले मुद्दे हे आपल्याला प्रकर्षानं आपल्याला दिसतात आणि ते पुढे येतात. यावर आपण आणखी विस्तारानं भाष्य करणारच आहोत. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंद्रजित सावंत यांच्यासोबत पत्रकार प्रशांत कोरटकर यांची जी काही व्हायरल झालेली क्लिप आहे ती प्रसार माध्यमांच्या अनुषंगानं पुढे आलेली आहे आणि त्यावरून हा वाद पुढे गेलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इंद्रजित सावंत यांच्या बाजूनं अनेक समर्थक हे पुढे ठाकलेत आणि त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात. मुळात मुद्दा असा आहे की अभिनेते सोलापूरकर यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये जो वाद ओढवून घेतला, त्यानंतर हे वादळ शमत नशमत तोच छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रशांत कोरटकर यांची ही व्हायरल क्लिप पुढे आली आहे. अर्थात मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हे नागपूरच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. पण यानंतर प्रशांत कोरटकर यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते म्हणाले, ही क्लिप माझी नाही, या क्लिपमधला माझा आवाज नाही आणि मुळात माझा इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध कधीही आला नाही. मी नागपूरचा आणि ते कोल्हापूरकरचे, दुरान्वयानेही आमच्या दोघांचा संबंध आला नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकर हे नागपूरचेच आहेत, पत्रकार आहेत, आणखी काही त्यांचा व्यवसाय असावा, पण त्यांनी पूर्णपणे हात आपले झटकले आहेत. असं सगळं जरी असलं तरी पोलीस मात्र त्याचा तपास करतील, न्यायबुद्धीने तपास करतील अशी अपेक्षा इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. मुळात प्रशांत कोरटकर यांनी जे दावे केले किंवा ज्या भाषेचा वापर त्यांनी केला किंवा शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधानं केले, ते थोड्याफार प्रमाणात खोडून काढण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांनी केला आणि इंद्रजित सावंत हे बोलताना आपल्या मुद्द्यावर पक्के होते आणि वारंवार कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत याची विचारणा सुद्धा त्यांनी केली. पण या क्लिपमध्ये, व्हायरल झालेल्या संवादाच्या क्लिपमध्ये शेवटचा भाग अत्यंत निषेधार्ह आहे, कारण इथेच मुळात प्रशांत कोरटकर यांच्याकडून शिवीगाळीला सुरुवात झालेली आहे. ती अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. इंद्रजित सावंत यांनी असंही म्हटलेलं आहे
की तुम्ही शुद्धीत नसल्यामुळे असं बोलत असाल, कारण हा जो फोन कॉल होता हा रात्री 12 नंतरचा होता आणि तो रेकॉर्डही करण्यात आला आणि तो वेगवेगळ्या न्यूज चॅनल्समधनं प्रसारितही करण्यात आला. मुळात अशा प्रकारे वाद अंगावर ओढून घेण्याची नेमकी गरज काय आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य हे किती बिघडतं हेही आपण लक्षात घेतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि ते सर्व राज्याचे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि मुख्यमंत्री आहे या राज्याचे, आणि त्यामुळे ते वेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यांची जात ही ब्राह्मण जरी असली तरी सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं कल्याण कसं होईल याचाच ते विचार करत असताना त्यांच्या बाजूनं प्रशांत कोरटकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे राज्य आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहे ते ब्राह्मण समाजाचे आहेत आणि तुम्ही त्यांच्याच राज्यामध्ये इथे राहता, अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करून वातावरण तापवण्याची अजिबात गरज नसताना त्यांनी असं का केलं हे पोलीस तपासात पुढे येईल. अर्थात त्यांनी आपले हात झटकले आणि या व्हायरल क्लिपमधला आवाज माझा नाही, अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या प्रकरणापासून स्वतःला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. आता अनेक वर्षांपासून आम्हीही पत्रकार या नात्यानं प्रशांत कोरटकर यांना ओळखतो. ते आमचेही या पत्रकार जगतातले एक साथी असल्यामुळे स्वाभाविकच मित्र आहेत. अनेक वर्षांपासून गेल्या काही वर्षात जरी बोलणं होत नसेल तरी यापूर्वी सुद्धा अनेकदा बोलणं झाल्यामुळे त्यांचा आवाज हा त्यांचाच आहे असं आम्ही तरी किमान सांगू शकतो. पण अर्थात आपल्या किंवा माझ्या सांगण्यालाही तसा काही अर्थ नाही. पोलीस जेव्हा अशा प्रकारच्या व्हायरल क्लिपची पडताळणी करत असते तेव्हा ती फॉरेन्सिक लॅबच्या मार्फत करत असते. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या आवाजाची पडताळणी किंवा सत्यता ही तपासली जाते. त्यामुळे माझ्या किंवा कुणाच्याही त्यांना ओळखणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या म्हणण्याला तसा काही फारसा आधार नाही. पण तरी सुद्धा वाद इतका पेटला आणि तो तापला, त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर करण्याचा जो काही प्रयत्न केला तोही स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो. मुळात अशा प्रकारचे वाद का निर्माण व्हावेत, अशा प्रकारचे वाद अंगावर का ओढून घ्यावेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि असा सगळा वाद पेटल्यानंतर समाजामध्ये किती संतप्त प्रतिक्रिया या उमटत असतात याचा सगळ्यांनाच अभ्यास झालाय. सोशल मीडियातनं अशा प्रकारचे वाद हे सर्वदूर पोहोचतात आणि त्यावर क्रिया प्रतिक्रिया येत असतात. प्रशांत कोरटकर हे उद्विग्न झाले असावे, कुठल्या तरी मुद्द्यावर त्यांना आक्षेप असावा. पण अशा प्रकारचे आक्षेप जर तुम्हाला वाटले तर तुम्ही ते पुराव्यानिशी खोडून काढू शकता. मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर येऊन महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य हे बिघडवण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण हे सगळं माहीत असून, ज्ञात असून आणि ही सगळीच माणसं सुज्ञ असून आणि खास करून संबंधित व्यक्ती हे प्रशांत कोरटकर पत्रकार असल्याचं म्हटलं जात असलं तरी सुद्धा अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत असतात. या संपूर्ण उद्भवणाऱ्या आणि वातावरण तापवणाऱ्या प्रकरणांना मुठमाती देण्याचं काम हे पोलिसांना निश्चितपणे करावं लागेल. पण सर्वच काम पोलिसांचं नसतं. समाजात आपण राहत असताना अत्यंत जबाबदारीनं विधानं करणं आणि वाद निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडणार नाही याचा पुरता विचार करण्याची जबाबदारी सुद्धा या महाराष्ट्रातल्या नागरिकांवर आहे. असं असताना सुद्धा वारंवार ही प्रकरणं का घडतात, या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे, कुणाचा हेतू कसा आहे, मुळात अशा प्रकारच्या सगळ्या विधानांच्या मागं कुणाची तरी विकृत बुद्धी ही काम करते आहे का, या सगळ्या गोष्टी सुद्धा पोलिसांना तपासाव्या लागतील. कारण अशा प्रकारची प्रकरणं ही महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडत असतात. त्याला खतपाणी घालण्याचं कामं सुद्धा केली जाते. उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी यावरही वाद घडत असतात. पण मुळात कुठले वाद हे निर्माण होत असतील तर ते एका मंचावर येऊन सोडवण्याची आपली परंपरा राहिली आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये. नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी अत्यंत निर्भीडपणे आपली मतं मांडली आहे आणि ही मतं समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत चांगली आहेत आणि अशाच पद्धतीनं अत्यंत संयतपणे आपली मांडणी करण्याची पद्धत असली पाहिजे. पण तारा भवाळकर यांच्या भाषणापासून सुद्धा आपण काहीही शिकलो नाही. त्यांच्या भाषणामध्ये संतांची वचनं, इतिहासाची उदाहरणं ही दिली गेली आणि ती अनेकांना पटली आणि टाळ्यांच्या गजरात त्यांच्या भाषणाचं स्वागत सुद्धा झालं. आणि यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते.
तर मुद्द्याला खोडून काढण्याचा यापुढचा प्रकार हा इतक्या भाषेचा स्तर खाली जाऊ न देता घडावा व्हावा अशीच आपण अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया. पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारचे वाद ज्या ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी या महाराष्ट्रातलं सगळं वातावरण हे नासवलं जातं आणि त्याला जबाबदार असणारे लोक त्यांच्यावरती होणारी कारवाई ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. ती अत्यंत कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुढच्या व्यक्तीला मात्र बुद्धी यावी की अशा प्रकारचे वाद आपण निर्माण करू नये आणि ते केले गेल्यास त्याचे काय गंभीर परिणाम त्यांना सोसावे लागू शकतात. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.